आग्र्याला जाण्यापूर्वी सरलष्कर पदाची मोकळी जागा योग्य आसामीच्या हवाली करणे भाग होते. त्यासाठी राजांनी सदर बोलावली. सदरेत जाण्यापूर्वी राजांकडे संभाजीराजांनी भीत नेताजींबद्दल चौकशी केली. आबासाहेबांनी असा निर्णय तडकाफडकी का व कसा घेतला याबद्दल संभाजीराजे हैराण होते. राजांनी दिलेले उत्तर शंभूराजांना नीट आकलन करता आले नाही. फारसे पटलेही नाही. राजे म्हणाले होते, ही फौजी शिस्त आहे, योग्य वेळी ध्यानी येईल. भरल्या सदरेत राजे संभाजीराजांना घेऊन दाखल झाले. रिवाजाप्रमाणे भंडाऱ्याची परडी सदर बैठकीत फिरली. मुजुमदार निळोपंत, सरलष्करपदाचा पेहराव, लाल कंगणी पगडी, जरी नक्षीच्या म्यानाची तलवार असा साज असलेली, सरपोसांनी झाकलेली तपके जोत्यावर सिद्ध ठेवून राजांच्या उजव्या तर्फेला उभे राहिली. नेताजीच्या कडू आठवणीची इंगळी राजांच्या काळजाला क्षणभर डसून गेली. सदरेत भयान शांतता होती. मंडळी, आम्ही बादशहाच्या भेटीला उत्तरेत जाणार आहोत. राजांना एवढेच बोलताना भरून आल्यासारखे झाले. स्वतःला सावरून ते एकलगीने म्हणाले, रीती पडलेली सरलष्करपणाची जिम्मेदारी आम्ही कुडतोजी गुजरांच्या खांद्यावर टाकण्याचे योजले आहे. कुडतोजी असे सामने या. कुडतोजी राजांच्या बैठकीसमोर आले. अदब मुजरा करून सावरत्या अंगाने उभे राहिले. राजे बैठकीवरून उठले. निळोपंतांनी पेश केलेल्या तपकातील शेला चोळणा त्यांनी कुडतोजींच्या खांद्यावर चढविला. त्यांच्या कमरेला तलवारीचे बंद आवळले. कुडतोजींनी आपल्या डोकीवरची पगडी काढून हाती घेतली. राजांनी तुरेबाज लाल कंगणी पगडी उचलून ती कुडतोजीच्या मस्तकावर चढवली. सदरेकडे बघत राजे म्हणाले, आजपासून कुडतोजी गुजर आमच्या फौजेंचे सरलष्कर. आम्ही त्यास प्रतापराव ही खिताबत बहाल करतो आहोत. राजांनी कुडतोजींना ऊर भेट दिली. ती घेताना ना कुडतोजींना ना एकाही सदरकऱ्याला कळले की राजांच्या उरात कसले कड दाटून आले आहेत. त्यांनी कुडतोजी आमच्या फौजेचे सरलष्कर असे थांबून म्हटले होते. श्रींच्या राज्याचे सरलष्कर असे म्हटले नव्हते. राजांचा शब्द कान देऊन ऐकण्याचा सराव झालेल्या संभाजीराजांना मात्र ते जाणवले. बैठकीवर बसल्या बसल्या ते कुडतोजींच्या डोक्यावरील कंगणी पगडीतील तुऱ्याकडे बघत राहिले. त्यांच्या मनात विचाराचा तूर डुलला. नेताजी काका झाले तसे तुम्ही आमच्या महाराज साहेबांना पारखे होऊ नका. त्यांच्या मनावेगळी गोष्ट करू नका. सदर उठली. सदरकरी चौकाबाहेर पडू लागले. त्या सगळ्या सदरेला कल्पना नव्हती की औरंगजेब दिल्लीहून आग्र्यात आला होता आपल्या मृत बापासाठी जिरायत पढायला. संभाजीराजांच्या सह राजे उत्तरेत जाणार ही खबर मुलूकभर पसरली. आदिलशाही, कुतुबशाही, सिद्दी, इंग्रज, फिरंगी ह्यांच्या दरबारी मुत्सद्द्यांनी स्वतःशी खूणगाठ बांधली. आता शिवाजी खरोखरच संपला. शिवाजीच्या रूपाने आता नवा मिर्झा राजे तयार होईल. निवडक लोकांनीही मावळात फिरून राजांनी आपल्या ताब्यातील गडकोटांची बंदिस्ती नजरेखाली घातली. जिजाऊसाहेबांनी केशवभटांना खलिता देऊन पिलाजीरावांच्याकडे शृंगारपूरला धाडले. आमच्या नातसुनाबाईंना संगती घेऊन तुरंतीने गडजवळ करणे असा सांगावा खलित्यात लिहिला होता. राजांच्या सदरेवरचे नेक सल्लागार सुचेल तसा सल्ला राजांना देत होते. माँसाहेब धीराच्या गोष्टी सांगत होत्या. पण स्वतःशीच शंका यावी असा बिकट बाका प्रसंग राजांच्यावर आला होता. मोठ्या उमेदीने रायरेश्वरावर श्रींच्या राज्याची आनभाग राजांनी घेतली होती. मावळ माणसांवर उधळून टाकावी म्हणून मोठ्या भक्तीने त्यावेळी भंडाऱ्याची मूठ भरून घेतली होती. आज त्या मुठीत सगळ्या स्वप्नांची झालेली माती बघून स्वतः राजेच सुन्न झाले होते. राजांना या सगळ्याचा जाब एकाच पायी विचारता येणार होता.
आदिशक्ती जगदंबेचा जेव्हा जेव्हा विचार करून मेंदूचे टाके उसवू बघत होते, तेव्हा तेव्हा राजे आपले मस्तकच त्या मेंदूनिशी नेऊन जगदंबेच्या चरणावर ठेवीत होते. जिथे माणसाच्या मर्यादा संपतात तिथूनच आदिशक्तीचे सामर्थ्य सुरू होते. संभाजीराजांना घेऊन राजे प्रतापगडी चालले. जगदंबेच्या दर्शनाला बरोबर प्रतापराव, प्रभाकर भट, मोरोपंत, आनंदराव अशी मंडळी होती. जावळी खोऱ्यातील प्रतापगडची चढण चढून पालखी पायथ्याशी आली. इथून जणीचा टेंभा हे अफजल भेटीचे वळण स्पष्ट दिसत होते. त्या वळणावर पांढऱ्या पत्थराची राजांनी बांधून घेतलेली अफजलची कबर राजांना दिसली. केवढे तरी विचित्र दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर क्षणात तरळून गेले. त्या कबरीवर मिर्झा राजे उभा होते. त्या कबरीवर मिर्झा राजे उभा होता अफजलच्या वेशात. त्याच्या हातात केवढी तरी मोठी वाघनखे होती. ती मुठीत बेमालूम छपवीत हात उंचावून तो गोड हसत म्हणत होता, आइये राजासाब, घबराइये मत. राजांच्या जीवाची घालमेल झाली. जगदंब जगदंब पुटपुटत राजांनी पालखीत शेजारी बसलेल्या संभाजी राजांच्या खांद्यावर हात ठेवला. पालखी केदारेश्वराच्या मंदिरासमोर आली. शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी स्वाऱ्या पालखी उतार झाल्या. राजे संभाजीराजे मंदिराच्या दगडी उंबरठ्याजवळ आले. वाकून राजांनी उंबरठ्याला बोटे भिडवली आणि त्यावरील कोरलेले नकसकाम बघताच राजे तसेच थांबले. 30-9 पाकळ्यांची धर्मचक्रे आणि तेच जबडा विस्तारलेले वाघाचे शीर राजांना दिसत होते. कापराच्या वड्या पेटताना सरसरून याव्यात तसे राजांचे उभे अंग क्षणात सरसरून आले. जामा काखेत दाटून आला. ताठ खडे होत राजांनी केदारेश्वराचा उंबरठा ओलांडला. आतल्या घुमटातील घंटेचा गाभा भरून टाकणारा टोल दिला. समोरच्या शिवलिंगासमोर गुडघे टेकून हात जोडले, डोळे मिटले. त्यांचे ओठ काहीतरी पुटपुटत होते. तो शिवाचा शिवाशी चाललेला शिवकर असा गूढ संवाद होता. राजांनी उचललेल्या त्या बिल्वपत्राला 2च दळे होती. मधले दळ गायब झाले होते. हातीच्या बिल्वपत्राकडे एक नजर बघून राजांनी ते तसेच संभाजीराजांच्या हाती ठेवले. पालखी गड चढून जगदंबेच्या मंदिरासमोर आली. हातपाय धुवून राजे संभाजीराजे जगदंबेच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेशले. अंगावर धावून आल्यासारखी दिसणारी अष्टभुजा दुर्गा बघताच राजांनी गुडघे टेकले. हात जोडून मिटल्या डोळ्यांनी त्यांनी आपले मस्तक मूर्तीसमोर फरसबंदीवर टेकविले. त्यांच्या मिटल्या डोळ्यासमोर असंख्य पाजळले पोत नाचत होते. त्यांच्या तालावर मन फिरत होते. आई, आमचे हात बांधले झाले, कोण प्रसंग आणलास? तुझ्या तांडवात लेकरू पायांखाली येते आहे. अंबे डोळे उघड, 10 दिशा अंधेरल्या पोत पाजळ. राजांचे मन कळवळत होते. मस्तक वर घ्यावे असे त्यांना वाटत नव्हते. त्यांच्या डाव्या बगलेला गुडघे टेकून बसलेले संभाजीराजे समोरच्या शस्त्रे उगारलेल्या उग्रदर्शनी जगदंबेकडे आणि राजांच्याकडे आलटून पालटून बघत होते. भवानी आबासाहेब, मंदिर, पाजळलेले पोत, आपण सारे एक झालो आहोत असे संभाजीराजांना वाटत होते. बऱ्याच वेळाने राजांनी मस्तक वर घेतले. त्यांचे डोळे पाणावले होते. उठून समोर गाभाऱ्यात जाऊन राजांनी आपले मस्तक जगदंबेच्या चरणावर ठेवले. राजे संभाजीराजे दर्शन करून मंदिराबाहेर पडले. प्रतापगडाची तटबंदी, पहारे, मोर्चे नजरेखाली घालून दिवस उताराला लागताना राजांची पालखी गड उतरून पायथ्याशी आली. जनीच्या टेंब्याचे वळण आले. राजांची नजर अफजलच्या कबरीवर गेली. पण आता त्यांचे मन शांत होते. क्षणभरात त्यांच्या मनासमोर एक विचित्र दृश्य तरळून गेले. त्या कबरीवर आता अफजल उभा होता. पण त्याच्या अंगावरचा सगळा वेश राजपुती होता. मिर्झा राजासारखा मान मागे टाकून तो किंकाळत होता, लवा लवा दगा.
राजांच्या कपाळावर स्पष्ट दिसणाऱ्या जखमेच्या व्रणाकडे बघत संभाजीराजांनी त्यांना विचारले, महाराज साहेब, इथंच तुम्ही खान जिवे घेतला होता? राजांच्या कपाळीचा तो व्रण सय्यद बंदाने टोपावर केलेल्या वारामुळे उमटला होता. होय, इथंच, शंभूराजे राजे शांतपणे म्हणाले.